नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा थोडक्यात 45 आहे, ज्यामध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2025 अर्थातच आपली टी-ई-टी एक्झाम 2025 जी की मित्रांनो येत्या 23 नोव्हेंबर रोजी होणारी आहे। आणि आजपासून पाहिलं तर आता परीक्षा दृष्टिकोनातून आपल्याकडे फक्त शेवटचे मित्रांनो 11 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि आपण या उर्वरित दिवसांमध्ये परीक्षाभिमुख अशी संपूर्ण काही अतिसंभव अति महत्त्वाचे प्रश्न आपण रेग्युलरली आपल्या व्हिडिओ सिरीज मार्फत व आपले जे लूप लाईव्हचे सेशन चालू आहे त्यामार्फत मित्रांनो आपण कव्हर करत आहोत। जर मित्रांनो तुम्हाला याचे अपडेट वगैरे येत नसतील तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपची देखील लिंक दिली आहे, तिथून लिंक देखील जॉईन करून घ्या, कारण का त्या ठिकाणी आपण ग्रुपवर संपूर्ण परीक्षेचे अपडेट व त्यासोबतच जे काही PDF वगैरे असतात आपण त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करून देत असतो। तर मित्रांनो आता शेवटचे दिवस जे आपल्याकडे शिल्लक राहिलेले आहेत आणि बरेच जे आपले शिक्षक मित्र आहेत किंवा विद्यार्थी मित्र आहेत ते आपल्याला मेसेजद्वारे विचारत आहेत की सर आमचा अभ्यास झाला नाही किंवा आम्हाला स्कोर कमी येईल, अशा प्रकारचे अनेक सारे कमेंट्स करत आहेत। तर आपण या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांची देखील आपण उत्तरे कव्हर जी आहे ती केलेली आहेत, जे की तुम्हाला जर तुमचा स्कोर असा वाटत असेल की 60 येईल 70 येईल तर तुम्हाला तो स्कोर कसा इम्प्रूव्ह करता येईल जेणेकरून तुमचा स्कोर हा 90+ जाणार असेल, जेणेकरून तुमच्या टी-ई-टी सर्टिफिकेटवर तुम्ही एलिजिबलचा शेरा जो की मिळवणारे असाल। तर या संदर्भाची आपण संपूर्ण काही माहिती या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। तर व्हिडिओ आपला इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओमधला प्रत्येक प्रश्न देखील परीक्षा दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा मित्रांनो। चला सुरू करू आपल्या आजच्या व्हिडिओला। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे जो की काय म्हणतो पहा, इंदापूर तालुक्यातील जमीन मोजणी खालीलपैकी कोणत्या सिद्धांतानुसार करण्यात आलेली आहे। तर हे जे संपूर्ण प्रश्न आहेत ते आहेत सामाजिक शास्त्र प्लस परिसर अभ्यास या दोन्हीसाठीचे उपयुक्त प्रश्न आहेत आणि जो तुमचा पेपर फॉर्मॅट आहे त्या प्रकारे जे संपूर्ण काही प्रश्न मित्रांनो घेण्यात आलेले आहेत। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ब प्रिंगलचा खंड सिद्धांत यानुसार ज्या थोडक्यात करण्यात आलेलं आहे। तर जे इंदापूर आहे पुणे जिल्ह्यामध्ये येथे 1828 ते 35 मध्ये जे की तत्कालीन ब्रिटिश अधिकारी त्यावेळेसचे आर प्रिंगल यांनी जे आहे प्रथम जमीन महसूल मोजणीची पद्धत जे की लागू करण्याचा प्रयत्न केलेला होता, जे काही लँड सेटलमेंटचा। तर जो त्यांचा खंड जो की सिद्धांतानुसार रेंट थेअरी आधारित आहे जो की होता, मात्र हा प्रयोग यशस्वी झाला नाही। तर कारण का जे त्यावेळेस जे काही राजकीय चालू होते त्यामुळे जे आहे त्या ठिकाणी जे की हा प्रयोग यशस्वी झाला नाही। तर नंतर जे आहे डेक्कन कमिशनर गोल्ड स्मिथ यांनी जे आहे सुधारित पद्धत जे की लागू केलेली आहे, त्यामुळे याचं पर्याय नंबर ब जे की प्रिंगलचा खंड सिद्धांत हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न दुसरा आपला असा आहे, अनैच्छिक बेकारी म्हणजे डॅश होय। तर अनैच्छिक बेकारी म्हणजे काय, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ब खुली बेकारी होय। ऑप्शन नंबर ब याचं उत्तर होणार असेल। तर अनैच्छिक बेकारी म्हणजे की जेव्हा एखादी व्यक्ती काम करण्याची इच्छा आणि पात्रता असूनही तिला काम मिळत नाही, तर अशा बेकारीला अनैच्छिक बेकारी किंवा खुली बेकारी असं जे आहे ते म्हटलं जातं। तर या विरुद्ध जे काही छुपी बेकारी आहे, तर छुपी बेकारी म्हणजेच काय, तर ज्यामध्ये व्यक्ती कामात गुंतलेली दिसते परंतु तिचं उत्पादकता एकदम शून्य असतं, त्याला छुपी बेकारी म्हणतात, याला जे आहे खुली बेकारी म्हणतात अनैच्छिक बेकारीला। पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न असा आहे जो की प्रश्न क्रमांक 3, एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या संस्थेचे संस्थापक कोण होते। तर एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या संस्थेचे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की विलियम जॉन्स हे जे आहे थोडक्यामध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या संस्थेचे संस्थापक होते। यांनी जे आहे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या संस्थेची स्थापना 15 जानेवारी 1784 रोजी जे आहे कलकत्त्यात सर विलियम जॉन्स यांनी केली, ज्याचा उद्देश ओरिएंटल अभ्यास आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे हा जो आहे थोडक्यामध्ये होता, म्हणून पर्याय नंबर अ याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील चौथा प्रश्न असा आहे जो की काय म्हणतो पहा या ठिकाणी चौथा प्रश्न, महाराष्ट्र पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीचा पश्चिम उत्तर या भागात प्रामुख्याने डॅश या प्रकारचा पाऊस पडतो। तर कोणत्या प्रकारचा पाऊस जो आहे या ठिकाणी पडतो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की प्रतिरोध पर्जन्य या प्रकारचा पाऊस जो आहे थोडक्यामध्ये पडतो। तर महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर प्रतिरोध पर्जन्य पडतो। अरबी समुद्रावरून येणारे मान्सून वारे सह्याद्री पर्वताला अडथळे म्हणून ओलांडू शकत नाहीत आणि पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूला जे आहे थोडक्यामध्ये भरपूर पाऊस पडतो, म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील पाचवा प्रश्न असा आहे,
राजश्री शाहू महाराजांचं शिक्षण कोठं झालं? तर यापैकी कोण्या ठिकाणी जे आहे ते झालेलं आहे राजश्री शाहू महाराज यांचं शिक्षण. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की राजकोट या ठिकाणी झालेलं आहे. तर राजश्री शाहू महाराजांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूर येथे झाले. उच्च शिक्षण व प्रशासकीय शिक्षण घेण्यासाठी ते राजकोट येथील राजकुमार कॉलेजमध्ये गेले होते. पर्याय नंबर या ठिकाणी ब याचं जे आहे ते अचूक उत्तर होणार असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, किंवा तुम्ही शिक्षक असाल किंवा तुम्ही विद्यार्थी असाल, टीईटी परीक्षेची तुम्ही प्रथमतः जर तयारी करत असाल आणि तुम्हाला जर अजूनही वाटत आहे की तुमचा स्कोर परीक्षेमध्ये 60+ 70+ येऊ शकतो, तर मित्रांनो तुमच्यासाठी आपण स्पेशली एक टेस्ट सिरीजची बॅच आपण मित्रांनो ऑलरेडी आपण लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा मित्रांनो आता स्कोर इम्प्रूव्ह होत आहे. ज्या विद्यार्थ्यांना 50 60 70चा असा स्कोर होता, ते विद्यार्थी आता मित्रांनो जे आहे 90+चा स्कोर अचीव करत आहेत, ज्याचे आपण संपूर्ण काही स्क्रीनशॉट्स आपल्या टेस्ट सिरीजचे सर्व आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील तुम्हाला उपलब्ध करून दिले आहेत. जे विद्यार्थी आपल्या स्कोरमध्ये इम्प्रूव्ह करत आहेत आणि चांगले गुण त्यांना मिळत आहेत, जर मित्रांनो तुम्हाला देखील अशा प्रकारचा गुण इम्प्रूव्ह करायचा असेल या शेवटच्या दिवसांमध्ये, तर मित्रांनो परीक्षाभिमुख प्रश्न व परीक्षाभिमुख सराव आपण संपूर्ण काही आपल्या ॲपमध्ये मित्रांनो तुम्हाला अवेलेबल करून दिलेला आहे, ज्यामध्ये व्हिडिओच्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची मित्रांनो लिंक मिळणारी असेल, त्यावर तुम्ही क्लिक करून ज्यामध्ये तुम्ही लगेचच्या लगेच आपली टेस्ट सिरीजची बॅच मित्रांनो तुम्ही एनरोल करून घेऊ शकता, जेणेकरून तुमच्या येणाऱ्या 23 नोव्हेंबरच्या परीक्षेमध्ये मित्रांनो तुमचा 90+चा स्कोर हा इझिली जाणारा असेल. मित्रांनो मी कॉन्फिडेन्शियली तुम्हाला सांगत आहे, जर तुम्ही आताच्या आता ॲप डाउनलोड करून आपला कोर्स तुम्ही एनरोल करून घेतला, तर 100% मित्रांनो तुमचा 90+चा स्कोर हा इझिली जाणारा असेल. आणि आपल्याला देखील परीक्षेमध्ये इलिजिबलचा शेरा मिळवण्यासाठी 90+चा स्कोर असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्या दृष्टिकोनातूनच आपण संपूर्ण काही आपली टेस्ट सिरीजची बॅच जे आपण तर लॉन्च केलेली आहे. तर जे विद्यार्थी जॉईन केले नसतील त्यांनी लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपच्या लिंकवर क्लिक करा, तिथून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि मित्रांनो चांगल्या व उत्तम तयारीसाठी मित्रांनो लगेचच्या लगेच तुम्ही तयारीला लागा. मित्रांनो तुम्हाला जरी आतापर्यंतचा अभ्यास 0 जरी असला तरी मित्रांनो त्यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत. प्रिव्हियस इयरचे संपूर्ण क्वेश्चन्स आहेत, त्यासोबत एक्सपेक्टेड स्वरूपाचे क्वेश्चन्स आहेत आणि त्यासोबत तुम्हाला फुल लेंथची टेस्ट म्हणजे की 150 प्रश्न 150 गुणाचे व त्यासोबतच 30 प्रश्न 30 गुणाचे असे सब्जेक्टिव्ह आणि फुल लेंथी सर्व स्वरूपाचे आपण त्या ठिकाणी टेस्ट सिरीज अवेलेबल करून दिलेला आहे. तर या उर्वरित अंतिम मित्रांनो तुम्हाला फक्त आणि फक्त आपलं टेस्ट सिरीजची बॅच तुम्हाला उपयोगी पडणारी आहे. तुम्ही कितीही व्हिडिओ कोर्सेस केला, तुम्ही कितीही मित्रांनो प्रॅक्टिस केलात, पण जोपर्यंत तुम्ही स्वतःहून त्या प्रश्नांचा सोडावा करत नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःहून ते प्रश्न सोडवत नाही मित्रांनो, तोपर्यंत तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले गुण मिळणं हे जे की अतिशय अवघडानं असतं मित्रांनो. त्यामुळे लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपच्या लिंकवर क्लिक करा, तिथून संपूर्ण टीईटीचा मित्रांनो जे काही आपली टेस्ट सिरीजची बॅच आहे ते मित्रांनो एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा. मित्रांनो तुमच्या देखील स्कोरमध्ये तुम्हाला स्वतःहून मित्रांनो त्या ठिकाणी इम्प्रूव्हमेंट जे की पाहायला मिळणार असेल आणि तुमचा वीक पॉईंट कोणता आहे आणि कोणत्याही सब्जेक्टमध्ये तुम्हाला कमी मार्क्स पडतात याचं देखील तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स वाढवण्याच्या सर्व काही पद्धती आपण समजावून सांगितलेल्या आहे. त्यामुळे वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच ॲप डाउनलोड करा आणि तिथून आपला कोर्स जो आहे टीईटीचा आपण मित्रांनो तुम्ही एनरोल करून घ्या. त्यानंतर आपला 6वा प्रश्न असा आहे, अंधेरी हे अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की चंद्रपूर. जे अंधेरी जे काय अंधेरी हे अभयारण्य आहे, तर तांडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प त्याला असं म्हटलं जातं. तर हा महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात आहे आणि अंधारी हे तांडोबाच्या दक्षिणेकडील वनक्षेत्राचे नाव आहे. तर पर्याय नंबर 1 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 7वा असा आहे पुढील, जो की काय म्हणतो पहा, की ग्रँड ट्रक रोड कोणत्या नावाने जे की कोणत्या शहरांना जोडतो? तर ग्रँड ट्रक रोड हा जो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की दिल्ली ते कोलकाता या 2 शहरांना जे आहे थोडक्यामध्ये हा जो आहे तो रोड जोडतो. तर याला शॉर्टमध्ये GT रोड असं देखील जे आहे ते संबोधलं जातं. हा पूर्वी चित्तगाव ते पेशावर पर्यंत होता. सध्याच्या संदर्भात तो भारतातील प्रामुख्याने दिल्ली ते कोलकाता आणि पुढे जाऊन तो अमृतसर पर्यंत या शहरांना जे आहे थोडक्यामध्ये जोडतो. म्हणून पर्याय नंबर अ याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगात आहेत? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ए विंध्य रांगा हे होणार असेल. तर कैमूरच्या टेकड्या या विंध्य पर्वत रांगेच्या पूर्वेकडील भाग आहेत, त्या मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यामध्ये पसरलेल्या आहेत. पर्याय नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 9वा प्रश्न आपला असा आहे, सर्वात जास्त ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली?
तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की बळवंतराय समिती या समितीने जे आहे ते केलेलं होतं. तर 1957 मध्ये स्थापन झालेल्या बळवंतराव मेहता समितीने त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस केली. या शिफारसीमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचा समावेश होता आणि ग्रामसभेच्या स्थापनेवर भर देखील दिलेला होता. म्हणून पर्याय नंबर क याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 10वा प्रश्न असा आहे, 1917ची रशियन क्रांती यशस्वी होण्यासाठी डॅशच्या साम्यवादी विचारांचे मोलाचे योगदान होते. तर कोणाचे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ब, कार्ल मार्क्स यांचं साम्यवादी विचारांचे मोलाचे योगदान होते. तर 1917ची जी रशियन क्रांती आहे, ज्याला आपण रशियन रिव्हॉल्युशन असं देखील ओळखतो या नावाने, ही मुख्यतः कार्ल मार्क्स यांच्या साम्यवादी विचारावर जे की मार्क्सवाद आधारित होती. तर व्लादिमीर लेनिन यांनी मार्क्सवादी सिद्धांताचा उपयोग करून जे हे क्रांती यशस्वी केलेली होती. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 11वा प्रश्न आपला, महाराष्ट्रातील वाघ्या मुरळी प्रथेविरुद्ध कोणी चळवळ उभारली? जे वाघ्या मुरळी प्रथा आहे महाराष्ट्रामधील त्याच्या विरुद्ध कोणी चळवळ उभारली होती? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ए, वी रा शिंदे. तर समाजसुधारक विठ्ठलरामजी शिंदे यांनी देवदासी प्रथेचाच एक भाग असलेल्या वाघ्या मुरळी प्रथेविरुद्ध मोठी चळवळ उभी केली आणि या प्रथेतील लोकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग जो आहे तो दाखवलेला होता. म्हणून पर्याय नंबर ए याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 12वा आपला, योग्य जोड्या निवडा. यापैकी योग्य जोड्या निवडायच्या आहेत. तर अ आहे तेंडुलकर समिती, ग्रामीण दारिद्र्य रेषा, आणि ब आहे नरसिंह समिती, बँकिंग क्षेत्रातील सुधारणा. तर यापैकी कोणती जे की जोडी बरोबर आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ब, अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. ज्यामध्ये तेंडुलकर समिती ही जी आहे 2009 मध्ये स्थापन झाली आणि हिचं काम होतं दारिद्र्यरेषेच्या गणनेसाठी स्थापन करण्यात आलेली होती. आणि जी नरसिंह समिती आहे ही 1991 आणि 1998 मध्ये बँकिंग क्षेत्रातील सुधारणेसाठी स्थापन करण्यात आलेली होती. म्हणून दोन्ही या ठिकाणी जे की योग्य आहेत, म्हणून अ आणि व ब हे दोन्ही बरोबर पर्याय होणारे असतील. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर आपला 13वा असा आहे, महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये जी काही मॅग्नीज आहे, तर मॅग्नीज या खनिजाचे विस्तृत साठे आढळतात. तर कोण्या ठिकाणी आढळतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की नागपूर व गोंदिया या ठिकाणी आढळतात. तर महाराष्ट्रात मॅग्नीज या खनिजाचे विस्तृत साठे प्रामुख्याने नागपूर आणि गोंदिया जे की पूर्वीचा भंडारा जिल्हा ज्यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये आढळतात. पर्याय नंबर अ हे याचं उत्तर होणार असेल मित्रांनो. आणि हे सर्व तुम्ही लक्षात ठेवून घ्या काळजीपूर्वक. मी या ठिकाणी तुम्हाला स्पष्टीकरण देखील सांगत आहे, ते स्पष्टीकरण देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण का परीक्षेमध्ये तुम्हाला स्पष्टीकरणामधून देखील प्रश्न जे आहे ते विचारला जाऊ शकतो. आणि स्पष्टीकरण हे तुम्हाला परीक्षेपूर्वी जे काही रिव्हिजन असतं आपलं त्यासाठी खूप खूप महत्त्वाची भूमिका बजावणारं असतं. त्यामुळे जेवढे काही शिक्षक बांधव असतील किंवा जे आपले विद्यार्थी मित्र असतील तर सर्वांनाच मी सांगत आहे की तुम्ही परत परत आपले व्हिडिओ पाहत चला जर तुम्हाला याची अंडरस्टँडिंग होत नसेल तर. कारण का तुम्ही जोपर्यंत स्पष्टीकरण समजून घेत नाही तोपर्यंत मित्रांनो प्रश्न समजणं अवघड होत जातं. त्यामुळे प्रश्नही लक्षात ठेवा, स्पष्टीकरणही लक्षात ठेवा आणि उत्तरही लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये तुम्हाला यावरूनच येणार आहे, या बाहेर तुम्हाला परीक्षेत अजिबात काही येणार नसेल. त्यामुळे तुम्हाला हे सर्व प्रश्न परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहेत. त्यानंतरचा 14वा प्रश्न, महात्मा फुलेंनी लिहिलेल्या तृतीय रत्न या नाटकाची मध्यवर्ती कल्पना कशावर आधारित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की ब्राह्मणी मूर्ती पूजेविरुद्ध ही थोडक्यावर आहे. तर महात्मा फुले यांनी 1855 मध्ये लिहिलेल्या तृतीय रत्न हे नाटक समाजातील ब्राह्मणी वर्चस्व आणि त्यांचा मूर्तीपूजेवर आणि अंधश्रद्धेवर टीका करणारे होते. याचा उद्देश अज्ञानी लोकांना फसवणाऱ्या स्वार्थी पुरुषितापासून दूर राहण्याचा संदेश देणे हा जो थोडक्यामध्ये होता. पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा क्वेश्चन 15वा आपला, बळवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था डॅश स्तरीय आहे? तर किती स्तरीय आहे? जसं की मी तुम्हाला मागील प्रश्नामध्ये स्पष्टीकरण सांगितलेलं होतं. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की 3 स्तरीय आहे. ज्यामध्ये पहिला स्तर कोणता आहे? ग्रामस्तर म्हणजे की ग्रामपंचायत, दुसरा स्तर आहे गट स्तर म्हणजे की पंचायत समिती आणि तिसरा स्तर आहे जिल्हा स्तर जे की जिल्हा परिषद लेवलला आहे. म्हणून पर्याय नंबर अ याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 16वा प्रश्न, महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा वापर प्रामुख्याने कशासाठी केला जातो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की औष्णिक ऊर्जा याच्यासाठी जे आहे प्रामुख्याने केला जातो. तर महाराष्ट्रात मिळणाऱ्या दगडी कोळशाचा प्रामुख्याने वापर औष्णिक ऊर्जा निर्मितीसाठी केला जातो, ज्यामध्ये चंद्रपूर, नागपूर आणि अन्य भागामध्ये औष्णिक ऊर्जा केंद्र आहेत. कारण का या भागामध्ये जे काही कोळसा आहे दगडी कोळसा मोठ्या प्रमाणामध्ये सापडतो. म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 17वा प्रश्न,
विषुववृत्तीय सदाहरित जंगलासंबंधित खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य बरोबर आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय नंबर क, जे की फक्त ज्यामध्ये विषुववृत्तीय सदाहरित जंगलासंबंधामध्ये सांगायचं झालं तर ते अत्यंत दाट वने असतात, म्हणून पर्याय नंबर या ठिकाणी म्हणजे की क याचं उत्तर होणार आहे. तर यामध्ये सांगायचं झालं तर विषुववृत्तीय सदाहरित वने वर्षभर उष्णता आणि पाऊस त्यामुळे अत्यंत दाट असतात. तर पर्याय 2 हे का चुकीचे आहेत? तर यामागचं कारण असं आहे की या वनामध्ये एकाच वेळी सर्व झाडांची पानगळती होत नाही, म्हणून त्यांना सदाहरित जे आहे ते म्हणतात. तर या ठिकाणी आपल्याला काय म्हटलंय की एक वार्षिक पानगळ होते म्हटलंय, त्यामुळे चुकीचं आहे. आणि तिसरं का तर या वनाचे लाकूड टणक आणि टिकाऊ असले तरी ते वाहतुकीसाठी कठीण असल्यामुळे व्यावसायिकदृष्ट्या कमी उपयुक्त असते. आणि या ठिकाणी काय म्हटलंय की लाकूड टणक व टिकाऊ आहे म्हटलं, परंतु हे टिकाऊ असलं तरी यासाठी काय आहे तर हे कठीण आणि व्यावसायिकदृष्ट्या कमी उपयुक्त आहे, म्हणून पर्याय नंबर याचं क उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 18वा प्रश्न, भारताच्या संघराज्यात्मक पद्धतीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? तर या ठिकाणी नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर काय होईल? जे की ड हे याचं पर्याय उत्तर होणार असेल. तर राज्यपालाच्या नेमणुकीची पद्धत भारताने अमेरिकन पद्धतीप्रमाणे स्वीकारलेली आहे. तर हे या ठिकाणी विधान बरोबर नाही. तर कशावरून नाही? तर या मी एक्सप्लेन देखील करतो. तर राज्यपालाची नेमणुकीची पद्धत भारताने प्रामुख्याने जे आहे थोडक्यात कॅनडाच्या पद्धतीप्रमाणे स्वीकारलेली आहे, तर अमेरिकेच्या नाही. त्यामुळे अमेरिकन आल्यामुळे हे जे आहे ते विधान चुकीचं होणार असेल, म्हणून पर्याय नंबर ड हे याचं उत्तर होईल. त्यानंतरचा 19वा प्रश्न, पिसाचा झुलता मनोरा कोठे आहे? तर पिसांचा झुलता मनोरा, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की पर्याय नंबर डी व्हेनिस. तर या ठिकाणी पर्यायामध्ये आपल्याला जे थोडक्यामध्ये व्हेनिस न असता परंतु इटली किंवा पिसा हे जे शहर असायला हवे होते, परंतु या ठिकाणी आपण व्हीनस घेतलेला आहे, कारण का व्हीनस हे देखील त्याच्या संबंधितच आहे. तर पिसांचा जो कलता मनोरा आहे, हा मनोरा पिसा नावाच्या शहरात म्हणजे की इटली या देशामध्ये आहे. तर दिलेल्या जे की शहर आहे पर्यायापैकी व्हेनिस हे इटलीमधीलच शहर आहे, परंतु जे अचूक ठिकाण आहे जे की पिसा हे आहे, परंतु हे इटलीमधलं शहर असल्यामुळं जे की व्हेनिस हे देखील याचं पर्याय होऊ शकतं, म्हणून पर्याय नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 20वा आपला, उपसरपंचाची निवड कोण करतं? तर उपसरपंचाची निवड कशी होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की ग्रामपंचायतीचे सदस्य हे जे आहे ते करतात. तर ग्रामपंचायतीच्या सदस्यामधून उपसरपंचाची निवड केली जाते. सरपंचाची निवड काही ठिकाणी थेट जनतेतून होते, तर काही ठिकाणी सदस्यांमधून देखील केली जाते. पर्याय नंबर ड याचं उत्तर जे आहे ते होणार असेल मित्रांनो. तर मित्रांनो, आपली टेस्ट सिरीजची बॅच तुम्ही एनरोल केला असाल तर चांगली गोष्ट आहे. तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं स्कोर इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण अजूनही भरपूर साऱ्या टेस्ट उपलब्ध करून देत आहोत. आणि जे विद्यार्थी अजूनही एनरोल केले नसतील तर मित्रांनो, डिस्काउंट ऑफर आपला प्राइस जे की 499चा अजून देखील चालू आहे, ज्यामध्ये तुम्हाला फुल लेंथी टेस्ट प्लस सब्जेक्टिव्ह टेस्ट जे की भरपूर सारा सराव आणि अतिसंभाव्य प्रश्न असल्यामुळे परीक्षेमध्ये तुम्हाला येण्याची देखील दाट संभाव्यता मित्रांनो त्या ठिकाणी दर्शवणारे प्रश्न आहेत. त्यामुळे वेळ वाया अजिबात घालवू नका, कारण का आतापर्यंत तुमचा भरपूर वेळ वाया गेला असेल तर मित्रांनो आतून तरी घालवू नका, कारण का शेवटचे 11 दिवस राहिलेले आहेत आणि आजपासून तुम्ही टेस्ट सिरीज आपली एनरोल करून चांगल्या उत्तम तयारीला लागला तर मित्रांनो तुमचा स्कोर आज किती होता आणि उद्या किती आहे, परवा किती राहील हे तुम्हाला स्वतःच त्या ठिकाणी अनुभवता येणार असेल मित्रांनो. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःहून पेपरांचा अनुभव घेत नाही तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला परीक्षेमधले जे गुण आहेत ते सापडणं खूप अवघड होऊन जात असतं. त्यामुळे लगेचच्या लगेच एनरोल करा, चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर 21 असा आहे, पुढचा काय म्हणतो की घटना समितीच्या प्रमुख सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? तर काय म्हटलंय तर घटना समिती म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की महात्मा गांधी याचा जो समावेश करता येणार नाही, कारण का महात्मा गांधी यांनी भारतीय घटना समितीच्या सदस्यत्वाचा स्वीकार केला नव्हता किंवा ते सदस्य देखील नव्हते, कारण त्यांचा असा विश्वास होता की काँग्रेस पक्षाला संविधान बनवण्याची गरज नाही, ते ब्रिटिशांनी तयार केलेला सरकारी कायदा 1935 स्वीकारू शकतात असं त्यांना वाटत होतं, म्हणून पर्याय नंबर अ याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 22, एक सरकारी नॉटिकल मैल म्हणजे किती किलोमीटर अंतर होय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की 1.85 किलोमीटर एवढं होय. तर एक सागरी नॉटिकल मैल म्हणजे 1.8552 किलोमीटर एवढं अंतर जे आहे ते होय, म्हणून पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 23वा प्रश्न असा आहे,
कोठे आदिवासी भिल्लांचा उठाव तीव्र स्वरूपाचा होतो खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की खानदेश या भागामध्ये जे आहे तो होतो. तर ब्रिटिशांविरुद्ध आदिवासींचा भिल्लाचा उठाव हा 1818च्या सुमारास खानदेश सध्याचा उत्तर महाराष्ट्र प्रदेशात जे की अत्यंत तीव्र स्वरूपाचा होता. म्हणून पर्याय नंबर 1 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 24 आपला, महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भागात डॅश मृदा आढळते. तर कोणती मृदा आढळते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की रेगूर ही जी मृदा आहे थोडक्यामध्ये आढळते. तर महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे 3/4 भागात रेगूर मृदा म्हणजेच की काळी कपाशीची मृदा जे की आढळते. म्हणून पर्याय नंबर अ याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 25वा प्रश्न, भारत हे खालीलपैकी कोणते राष्ट्र नाही? तर यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की साम्यवादी जे की राष्ट्र नाही. तर भारत जे की भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेत भारताचे वर्णन सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि गणराज्य असं केलेलं आहे. त्यामुळे भारत हे साम्यवादी राष्ट्र नाही, कारण येथे बहुपक्षीय लोकशाही आहे. म्हणून पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 26वा प्रश्न, यू आकाराची दरी हे खालीलपैकी कोणत्या भौगोलिक घटकांच्या कार्यामुळे निर्माण झालेले भूरूप आहे? तर कोणत्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की हिमनदी. तर यू आकाराची दरी हे हिमनदीच्या अपक्षरण कार्यामुळे निर्माण झालेले भूरूप आहे. म्हणून पर्याय नंबर अ याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 27वा, आग्रा शहराची स्थापना कोणी केली? तर यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की सिकंदर लोधी यांनी जे आहे ती केलेलं आहे. तर आग्रा शहराची स्थापना 1504 मध्ये सिकंदर लोधी यांनी केली होती, ज्याने आपली राजधानी दिल्लीहून आग्रामध्ये हलवलेली होती. म्हणून पर्याय नंबर क याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 28वा प्रश्न, कोणत्या पंचवार्षिक योजनेत गरिबी हटाव ही घोषणा करण्यात आली? तर कोण्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की 5वी. तर गरिबी हटाव ही घोषणा 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे की 1974 ते 1979 या कालावधीमध्ये जे की 5वी पंचवार्षिक योजना होती. तर या योजनेमध्ये जे आहे जे की पंचवार्षिक योजनेत देण्यात आलेली ही घोषणा होती, ज्याचा उद्देश दारिद्र्य निर्मूलन आणि आत्मनिर्भरता प्राप्त करणे हा जो आहे थोडक्यामध्ये होता. म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 29वा, राजाराम मोहन राय यांच्या मृत्यूनंतर डॅश हे ब्रह्मो समाजाची आठवड्याची प्रार्थना घेत असत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की रामचंद्र विद्या बगेश हे जे आहे थोडक्यामध्ये घेत असत. तर राजाराम मोहन राय यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृत्यू कधी झाला? तर ते आहे 1833 साली जे झालेला आहे. तर रामचंद्र विद्यावाशिष यांनी काही काळ ब्राह्मो समाजाच्या आठवड्याच्या प्रार्थना चालवण्याची जबाबदारी घेतलेली होती. म्हणून पर्याय नंबर ए याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 30वा प्रश्न, नाशिक जिल्ह्यात डॅश येथे मिग विमान निर्मितीचा कारखाना आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की ओझर या ठिकाणी जे आहे नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे मिग विमान निर्मितीचा कारखाना आहे. तर नाशिक जिल्ह्यात ओझर येथे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, ज्याला आपण HAL असं देखील म्हणतो, तर याचे जे आहे थोडक्यामध्ये मिग विमानाच्या निर्मितीचा आणि दुरुस्तीचा कारखाना आहे. त्यानंतरचा प्रश्न 31वा, चित्तगाव काटाचे नेतृत्व कोणी केले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की सूर्यसेन यांनी केलेलं होतं. तर 1930च्या चित्तगाव शस्त्रगार हल्ल्याचे नेतृत्व सूर्यसेन यांनी जे आहे ते केलेलं होतं. पर्याय नंबर ए याचं उत्तर होईल. त्यानंतरचा 32वा प्रश्न, तर 32वा प्रश्न थोडक्यामध्ये आपल्याला हा जो पॅरा दिलेला आहे तो पॅरा पाहायचा आहे. त्यानंतर जे काही नद्या आहेत त्या नद्यांचं आपल्याला या ठिकाणी नावे सांगायची आहेत. तर अशा प्रकारचे प्रश्न देखील तुम्हाला येऊ शकतात, ज्यामध्ये तुम्हाला एक जो आहे अशा प्रकारे एक नकाशा दिला जातो, नकाशावर आधारित तुम्हाला प्रश्न जे की विचारली जातात. तर आता ही जी नदी आहे ती आपल्याला या ठिकाणी जे की थोडक्यामध्ये ओळखायची आहे. तर अशा प्रकारचे जेव्हा तुम्ही प्रश्न सोडवता, अशा प्रकारचे प्रश्न सोडवता वेळेस तुम्हाला संपूर्ण आधी नकाशा पाहून घेणं इम्पॉर्टंट आहे. तर या ठिकाणी पाहता तर ही जी निळी रेष दिसत आहे आपल्याला या ठिकाणी जे की नदी आहे आणि त्या नदीवरून आपल्याला ज्या या ठिकाणी सांगायचं आहे. तर प्रश्न काय विचारलेला आहे की वरील दर्शवलेल्या नकाशात नदीचं नाव ओळखा. तर ही नदी कुठून स्टार्ट होत आहे आणि कुठे हिंड होत आहे हे आपल्याला माहिती असेल तर आपण ही नदी सांगू शकतो. तर ही जी नदी आहे थोडक्यामध्ये भीमा नदी आहे. म्हणून पर्याय नंबर याचं जे की क याचं उत्तर होणार असेल. तर नकाशामधली जी नदी आहे जी की खापोलीच्या उत्तरेकडून
पुणे, सोलापूर, गुलबर्ग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे काही खापोली या ठिकाणी आहे. तर खापोलीच्या या ठिकाणापासून पुणे, सोलापूर आणि गुलबर्ग या ठिकाणाहून जे थोडक्यामध्ये जे की या शहरातून वाहत जाऊन रायचूर जवळ कृष्णा नदीला मिळणार नदी जे की आपण दाखवलेली आहे या ठिकाणी. कुठं तर रायचूर या शहराजवळ जे की सोलापूर या ठिकाणी आहे, पुणे या ठिकाणी आहे तुम्ही पाहू शकता. तर या प्रकारे इथून समोर जे आहे जे की रायचूर या शहराजवळ आपल्याला जे की मिळाले दिसत आहे. तर ही थोडक्यामध्ये भीमा नदी आहे. भीमा नदी ही कृष्णा नदीची काय तर उपनदी आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर जे की काय होणार असेल जे की क याचं जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 33वा, ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की ग्रामसेवक हे जे आहे थोडक्यामध्ये असतात. तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो आणि तो ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी जो आहे थोडक्यामध्ये जबाबदार असतो. तो शासकीय कर्मचारी देखील असतो. त्यानंतरचा आपला पुढील 34वा प्रश्न असा आहे की 24.1.2 उत्तर अक्षावर जे की कोणते व्रत आढळते? तर 23.1.2 उत्तर अक्षावर. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की कर्कव्रत हे जे आहे अक्षावर थोडक्यामध्ये घावते. म्हणून पर्याय नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 35वा प्रश्न आपला, भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की पंतप्रधान हे जे आहे थोडक्यामध्ये भूषवतात. त्यानंतर आपला 36वा प्रश्न, बिग बँग थिअरी हा प्रत्यक्षात इतिहास पूर्वकालीन अणूचा सिद्धांत प्रथम डॅश यांनी प्रस्तावित केला? तर कोणी केला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की जॉर्जेस लेमेत्र यांनी जे आहे थोडक्यामध्ये केलेला आहे. तर बिग बँग सिद्धांताचे पहिले प्रतिपादन बेल्जियन खगोलशास्त्रज्ञ आणि कॅथोलिक धर्मगुरू जॉर्जेस लेमात्र यांनी केले. त्यांनी याला कॉस्मिक अंडे किंवा आदिम अणूचा सिद्धांत असं जे आहे थोडक्यात म्हटलेलं आहे. म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला प्रश्न 37वा असा आहे, जोड्या या ठिकाणी आपल्याला जुळवायचे आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र परिषदेचे अधिवेशन आणि त्यांचे अध्यक्ष कोण होते या ठिकाणी सांगायचं आहे. तर या ठिकाणी जर पाहिलं ज्यामध्ये महाराष्ट्राचं पहिले अध्यक्ष जे की अधिवेशन जे भरलेलं होतं ते 1937 साली वरखेड या ठिकाणी भरलेलं होतं. तर याचे अध्यक्ष कोण होते? तर याचे अध्यक्ष थोडक्यामध्ये जे की गोविंदराव नानल हे जे आहे ते होतं. आणि महाराष्ट्र परिषदेचे दुसरे अधिवेशन जे भरलेलं होतं 1938 मध्ये हिंगोली या ठिकाणी, याचे अध्यक्ष होते बॅरिस्टर श्रीनिवास शर्मा. आणि तिसरं आहे क महाराष्ट्राचे परिषदेचे तिसरे अधिवेशन जे की भरलेलं होतं 1939ला जे की अमरावती या ठिकाणी, याचे होते काशीनाथ वैद हे जे आहे थोडक्यात अध्यक्ष होते. आणि त्यानंतर महाराष्ट्र परिषदेचं चौथं अधिवेशन झालं होतं 1940ला आणि हे जे थोडक्यामध्ये जे की अमरावती या ठिकाणी, आणि याचे जे होते जे की श्रीधर वामन नाईक हे जे आहे थोडक्यामध्ये याचे थोडक्यात अध्यक्ष जे की होते. तर अशा प्रकारे तीनचं जे की पहिल्याचं 3 या ठिकाणी आहे, दुसऱ्याचं जे की 4 आहे, तिसऱ्याचं 2 आहे आणि चौथ्याचं जे की 1 म्हणजे की डचं 1 होणार आहे. तर 3, 4, 2, 1 अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी जो की क्रम पाहायला मिळत आहे, जे की पर्याय नंबर आपल्याला जे की 1 मध्ये पाहायला मिळणारा असेल. म्हणून पर्याय नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 38वा प्रश्न, इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की नीळच्या जे आहे लागवडीस दिलेलं होतं. तर इंग्रजांनी भारतात नीळ म्हणजेच की चहा, कॉफी आणि अफू यासारख्या नगदी पिकांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन दिले, ज्याच्या युरोपियन बाजारपेठात मोठी मागणी होती. तर या उलट शेतकऱ्यांनी अन्नधान्याच्या जसं की भात व गहू लागवड करण्यास मनाई केली जात होती किंवा ती त्याच्यासाठी कमी फायद्याची ठरवली जात होती. म्हणून पर्याय नंबर अ याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न 39वा, ग्राम स्वच्छता कार्यक्रम राज्याच्या कोणत्या विभागामार्फत राबवला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की ग्रामविकास. तर ग्राम स्वच्छता कार्यक्रम किंवा या संदर्भातील योजना प्रामुख्याने ग्रामविकास विभाग मार्फत राबवल्या जातात. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न 40वा असा आहे, कमाल जमीन धारणा कायदा 2 टप्प्यात लागू करण्यात आला होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की 1971 पर्यंत व 1972 नंतर जे की लागू करण्यात आला होता. तर कमाल जमीन धारणा कायदा 2 टप्प्यात लागू करण्यात आला, जो की पहिला टप्पा 1971 पर्यंत यात राज्यांनी आपल्या सोयीनुसार कायदे केले, तर दुसरा टप्पा 1972 नंतर यात जे आहे थोडक्यामध्ये राष्ट्रीय धोरणानुसार अधिक कठोर आणि एक समान कायदे लागू करण्यात आलं. म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल.
त्यानंतर आपला 41वा प्रश्न, भारतातील कोणत्या उद्योगधंद्यात सनराइज इंडस्ट्रीज असे म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की अन्नावर प्रक्रिया करणारा उद्योग, याला जे आहे ते म्हटलं जातं. सनराइज इंडस्ट्रीज म्हणजे की वेगाने वाढणारा आणि उच्च वाढीची क्षमता असलेला एक नवीन उद्योग आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर ब याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. जर तुम्हाला सांगायचं झालं तर अन्न प्रक्रिया उद्योग करणारा म्हणजे की माहिती तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी यासारख्या उद्योगांना सनराइज इंडस्ट्री म्हणून देखील ओळखलं जातं. पण पर्याय नंबर ब मध्ये आपला हे दिलेलं आहे म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 42वा प्रश्न, मुंबई येथे स्वतःच्या घरात मुलींची शाळा कोणी सुरू केली? तर कोणी केली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जगन्नाथ शंकर शेट यांनी जे आहे ती केलेले आहे. तर सन 1849 मध्ये मुंबईत मुलींसाठीची स्वतःच्या निवासस्थानी पहिली शाळा सुरू केली, जे की फुले यांनी जे आहे पुणे येथे 1848 मध्ये शाळा सुरू केलेली होती. पर्याय नंबर अ याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 43वा प्रश्न, कापूस उत्पादनात आघाडीवर असणारा डॅश जिल्हा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की अमरावती जिल्हा. तर कापूस उत्पादनात आघाडीवर असणारा अमरावती जिल्हा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा, डिस्ट्रिक्ट ऑफ व्हाईट गोल्ड म्हणून देखील ओळखला जातो. पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 44वा प्रश्न, भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की अ, न्यायमूर्ती स क दार हे जे आहे थोडक्यामध्ये, जे की 1948 मध्ये नेमलेल्या पहिल्या भाषावर प्रांतरचनेचे अध्यक्ष होते. म्हणून पर्याय नंबर अ याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 45वा प्रश्न, हापूस आंब्याची झाडे डॅश जिल्ह्यामध्ये आढळतात? तर यापैकी कोण्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की वरीलपैकी सर्व, ज्यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या सर्व जिल्ह्यामध्ये जे आहे ते आढळतात. तर हापूस आंब्याची झाडे प्रामुख्याने कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या सर्व जिल्ह्यामध्ये आढळतात. पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 46वा प्रश्न, सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की गिरणी कामगार हे जे आहे ते होते. 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरमध्ये अभूतपूर्व सत्याग्रह झाला, ज्याचे नेतृत्व मुख्यतः गिरणी कामगार आणि सामान्य जनतेने केले होते, ज्यामुळे येथे काही दिवसांसाठी मार्श लॉ जो की लावावा लागलेला होता. म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 47वा प्रश्न, कोकणातील घाटांची रचना उत्तरेकडून दक्षिणेकडे दिशेकडे असणारा पर्याय कोणता? तर कुठं म्हटलंय? उत्तरेकडून दक्षिणेकडे दिशेकडे असणारा पर्याय निवडायचा आहे. तर यामध्ये सांगायचं झालं तुम्हाला तर पर्याय नंबर ए जे आहे याचं उत्तर होणार असेल, ज्यामध्ये थळ, कुंभाली, फोडा आणि आंबोली हे जे आहे थोडक्यामध्ये जे की घाटांची रचना उत्तरेकडून दक्षिणेकडे अशी होणारी असेल. तर कोकणामध्ये जे काही कोकणातील प्रमुख घाट आहेत जे की उत्तरेकडून दक्षिणेकडे, याचा क्रम जो की थळ घाट म्हणजेच की कसारा घाट जे की नाशिक मुंबई, त्यानंतर कुंभाली घाट, त्यानंतर फोडो घाट, त्यानंतर आंबोली घाट असं जे आहे थोडक्यामध्ये होतो. म्हणून पर्याय नंबर ए याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 48वा प्रश्न आपला, ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? तर यापैकी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की 18 वर्षावरील नागरिकांचा प्रत्येकाचा ग्रामसभेमध्ये जो की अधिकार असतो. तर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मतदार यादीत नाव असलेल्या आणि 18 वर्षावरील सर्व नागरिकांचा समावेश ग्रामसभेमध्ये थोडक्यामध्ये होतो. त्यानंतरचा आपला 49वा प्रश्न, कानू सन्याल कशाशी संबंधित होते? तर कानू सन्याल, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की कष्टकरी चळवळ याच्याशी संबंधीमध्ये होते. तर सांगायचं झालं तर कानू सन्याल हे पश्चिम बंगालातील नक्षलवाडी येथे नक्षलवादी चळवळीचे आणि कष्टकरी चळवळीचे प्रमुख नेते होते. म्हणून पर्याय नंबर ड याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 50वा प्रश्न, फैजपूर 1936च्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की पंडित जवाहरलाल नेहरू हे जे थोडक्यामध्ये होते. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे फैजपूर अधिवेशन जे की 1936 मध्ये झालेलं होतं आणि हे ग्रामीण भागात झालेल्या अधिवेशन होतं. त्याचे अध्यक्षस्थान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे आहे ते भूषवलेलं होतं. म्हणून पर्याय नंबर ए याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 51वा प्रश्न, खालीलपैकी जे की कोणती राष्ट्रीय उत्पादनाचा अंदाज करण्याची पद्धत नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की क, आयात निर्यात पद्धत हे जे आहे थोडक्यामध्ये नाही. तर राष्ट्रीय उत्पादनाच्या मोजण्याची 3 पद्धती जी की मुख्यत्वे आहेत, ज्यामध्ये पहिलं आहे उत्पादन पद्धती, दुसरं आहे उत्पन्न पद्धती आणि तिसरं आहे खर्च पद्धती. या 3 पद्धती यामध्ये आहेत. तर आयात निर्यात पद्धती ही राष्ट्रीय उत्पादन मोजण्याची स्वतंत्र पद्धत नाही. म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर क याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला प्रश्न पुढील 52वा असा आहे,
खाली दिलेल्या अक्षांश आणि दिवसांचा कालावधी यांचा जोड्या या ठिकाणी लावायच्या आहेत. तर या ठिकाणी जे आपल्याला अक्षांश वगैरे दिलेलं आहे, ज्यामध्ये पहिलं आहे शून्य विषुववृत्तीय असतं, शून्य हे जे आहे, आणि हे थोडक्यामध्ये जे की 12 तास चालतं म्हणून पर्याय ठिकाणी 4 उत्तर होणार असेल. त्यानंतर ब चं जे की 41 अंश जे की सुमारे 15 तास म्हणून याचं 3 उत्तर होईल. 63 अंश याचं उत्तर जे आहे 20 तास होईल म्हणून पर्याय नंबर 1 होईल. आणि जे 61/2 अंश आहे त्याचं जे आहे थोडक्यात 24 तास हे होणार असेल, जे की ध्रुवीय व्रत असणार आहे, म्हणजे की 1 दिवसाचा सततचा सूर्यप्रकाश या प्रकारचा क्रम होईल याचा. तर याचं उत्तर होईल जे की अ, ब, क आणि जे की ड चं 2 हे होणार असेल, जे कयामध्ये आहे आपल्याला जे की पर्याय नंबर क मध्ये पाहायला मिळतं. पर्याय नंबर क याचं अचूक उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 53वा प्रश्न, मानवी समता हे मासिक कोणी चालू केले? तर यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी जे आहे ते चालू केलेलं आहे. तर 1928 मध्ये मानवी समता हे जे आहे ते मासिक बाबासाहेबांनी सुरू केलेलं होतं. त्यानंतरचा 54वा प्रश्न, कस्तुरी मांजर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की रायगड या जिल्ह्यामध्ये आढळतं. तर कस्तुरी मांजर प्रामुख्याने रायगड आणि कोकणच्या इतर भागामध्ये आढळतं. पर्याय नंबर अ याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा 55वा प्रश्न, चळवळ करा चळवळ करा अखंड चळवळ करा असा संदेश कोणी दिला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की दादाभाई नौरोजी यांनी जे थोडक्यामध्ये दिलेला आहे. त्यानंतरचा 56वा प्रश्न, खालीलपैकी कोणती भाषा ही भारताची अधिकृत भाषा नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की मारवाडी ही जी आहे ती भाषा अधिकृत भाषा नाही. तर भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये 22 अधिकृत भाषा आहेत, त्यापैकी मराठी, सिंधी आणि संथाली यांचा समावेश आहे. तर मारवाडी ही राजस्थानची प्रमुख बोलीभाषा आहे, परंतु ती सध्या अधिकृत भाषा म्हणून सूचीमध्ये बद्ध नाही, म्हणून पर्याय नंबर क याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 57वा प्रश्न, परत या ठिकाणी आपल्याला एक नकाशा दिलेला आहे आणि त्यावर आधारित प्रश्न शोधायचा आहे. तर खाली दिलेला प्रशासकीय विभाग ओळखा असं या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे, आणि हा विभाग कोणता आहे प्रशासकीय तो या ठिकाणी सांगायचा आहे. तर चित्रात आपल्याला महाराष्ट्राचा नकाशा आणि त्यात गडद निळ्या रंगाने दर्शवलेला विभाग म्हणजे की कोकण किनारपट्टीच्या पूर्वेकडील आणि दक्षिण महाराष्ट्रातील एक मोठा भाग आहे, जो की पुणे प्रशासकीय विभागाचे नेतृत्व करते, म्हणून पर्याय नंबर याचं काय होणार असेल जे की क हे याचं उत्तर होणार असेल. तर या विभागात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे, म्हणून पर्याय नंबर क उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 58वा प्रश्न, भारतातून किंबहुना आशियातून युरोपीला जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणजे कोणता आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की सुएझ कालवा. तर आशिया आणि युरोप दरम्यानचा सर्वात जवळचा सागरी महामार्ग म्हणजे इजिप्तमधील सुएझ कालवा हा जो थोडक्यामध्ये आहे. त्यानंतरचा आपला 59वा प्रश्न, जिल्हा परिषदेमध्ये सर्वात महत्त्वाची समिती कोणती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की स्थायी समिती ही आहे. तर जिल्हा परिषदमध्ये स्थायी समिती सर्वात महत्त्वाची असते, कारण ती जिल्हा परिषदेच्या सर्व निर्णयावर देखरेख ठेवते आणि त्यांना मंजुरी जी आहे थोडक्यामध्ये देतं, म्हणून पर्याय नंबर क याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 60वा प्रश्न, चिनूक या वाऱ्याचा प्रकार कोणता? तर चिनूक या वाऱ्याचा प्रकार कोणता आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की उष्ण हा आहे. तर चिनूक वारे हे रॉकी पर्वताच्या पूर्वेकडील भागात वाहणारे उष्ण आणि कोरडे वारे आहेत. त्यांना हिमभक्षक असं देखील म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? तर हिमभक्षक असं देखील म्हटलं जातं. पर्याय नंबर अ याचं उत्तर होणार असेल. तर अशा मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले जे काय आपण सामाजिक शास्त्र आणि मित्रांनो परिसर अभ्यासावरील टॉप 60 क्वेश्चन्स पाहिले आहेत, तर यामधला तुम्हाला कोणताही प्रश्न तुमच्या येणाऱ्या TET एक्झामच्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो मित्रांनो. त्यामुळे हे सर्व प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक पाहिले असाल तर मित्रांनो चांगली गोष्ट आहे. तुम्हाला परत रिव्हिजन करण्यासाठी आवश्यक गरज नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली टेस्ट सिरीजची बॅच इनरोल केली नसेल तर त्यांनी लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, तिथून आपली TET टेस्ट सिरीजची स्पेशली बॅच जॉईन करून घ्या. परीक्षा दृष्टिकोनातून आपण सर्व त्यामध्ये अतिसंभव अति महत्त्वाचे प्रश्न मित्रांनो कव्हर केलेले आहेत, जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये मित्रांनो स्कोर करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे सर्व प्रश्न आहेत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नासोबत, नवीन माहिती, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.